नमस्कार. स्वाद होम किचनमध्ये आज आषाढी एकादशी उपवासासाठी वरईची लापशी केली आहे. लापशीसाठी 1 कप भगर, 1 कप गूळ, 4 चमचे तूप, 4 वेलदोडे पूड, अर्धा कप ओल्या नारळाचे काप, भाजलेले शेंगदाणे जाडसर कुटून अर्धा कप घेतले आहेत. कढई गरम झाली आहे. ही भगर आता आपण भाजून घेऊ. भगर भाजून झाली आहे. भगर भाजली की तिचा कलरही बदलतो आणि वासही खमंग येतो. 1 कप गुळात अर्धा कप पाणी घालून हा गुळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे. गुळामध्ये खडे कचरा असतो. भगर 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून आपल्याला घ्यायची आहे. 3 वेळा भगर स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे. कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून ओले खोबरे थोड्या वेळ परतून घ्यायचे आहे. खोबरे परतून झाले आहे. यामध्ये आता आपण 3 कप पाणी ओतून घ्यायचं आहे. 1 कप भगरीला 3 कप पाणी घ्यायचं आहे. यामध्ये चिमूटभर चवीपुरते मीठ टाकायचे आहे. यामध्ये आता शेंगदाणे, वेलची पूड, धुतलेली भगर टाकून घ्यायची आहे. यावर झाकण ठेवून आता लापशी मऊ शिजवून घ्यायची आहे. मध्ये एकदा हलवून बघायची. एक दणदणीत वाफ आली आहे. लापशी आपली आता तयार झाली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर स्वाद होम किचन चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा एका नव्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.